शेवाळ दिसावं खाल्ले बी गाडी पाय खाल्लं पान कितीला आहे हिंगणी रोडचं लोकांचं लिकरून मेलं तेव्हा तुम्ही जागा झाला तेव्हा आता गरीबाचं लिकरून मेल्यावर तुम्ही जागा होणार आहो का कशा पाय असं एवढ्या गरीबावर न्याय आतवर जागा नाही लेकराला माझ्या त्याच्यात लेकरं पडक्याचे रास्ता तुम्ही साहेब जाऊन उघडून बघा ह्या का आता हात जोडून तुम्हाला विनंती बघा ह्याच्यावर आमची किवदाय आली करा नाही आली राहू द्या ह्या का पुन्हा एखादं मेल्यावर तुम्ही ह्याच्यावर कोणी येऊ नका अजिबात कोणी येऊ नका माझ्या पोराला 2 हालग्या लावायला राहिला नाही पैसा एवढा पैसा गेला संतोष राजगुरू पाठवला हे गडी सगळं काढा हे आधी करून मी काढी सगळं खाली मधला पट्टा आहे पलीकडे गटरावशी हो ही हा काढो इकडे पण शेवाळ नाही उद्या गेला रे तुला कुठला कोपटात झोपतय त्याची लेकरं जपते ती एवढा एवढा जागा आहे त्याला जागा नाही एकटं पोरगा आहे गरीबाची लेकरं मारताव का तुम्ही मारताव का गरीबाची कवा डोळे उघडणार दिपाळीपासून नाही आहे रोज जाते ती येते ती जाते ती येते ती बघते ती आम्हाला तरस आहे बघा अख्ख्या गणीला तरस आहे मग ह्याचं काय करताव काय नाही अहो आमचा मी न्याय करा की तुम्ही बंगल्याने राहता आम्ही कोपटाने राहतो गरीबाचा न्याय करावा लागतो तुम्ही बी असं आम्हाला तुम्हाला बोलायला अधिकार नाही कोण करता आहे त्यांना ही दखल घ्यायला पाहिजे एक तर आम्ही करून खायला लागलेलं माणसं शुगर मुळे चिखलात काच दिसला नाही त्यांना सकाळ सकाळ पेपर आणायला गेल्यावर काचामुळे चरत गेली जखम त्यांची आम्हाला 1 रुपया नाही आम्ही आता लोन कुणाचं तर काढून कर्ज काढून पायाला जखम की 3 लाख रुपये गेले तर बारक्या पोराला ढासामुळे टाका त्या पोराला सुद्धा 50,000 सोलापूरला नेले दवाखान्याला कुठं आणायचं एवढं पैसे आम्ही मग नगरपंचायत आम्हाला तकलीफ आहे नगरपंचायत आम्हाला दखल जर घेत नाही आम्ही 3दा गेला बाया सगळ्या मिळून तरी तिथं नुसतं म्हणले बोला तुम्ही एक जणांना कधी कुणाचं आमचं ही केलं नाही त्यांनी कुठलं पैसे आणायचं आम्ही आता आम्हाला काय तर 10-20 हजार का होईना काय का होईना आमच्या नवऱ्याला त्यांनी भरपाई द्यावी दवाखान्याची आलता म्हणतो आम्ही बाया काय केलं का तुम्ही महिने झाले आम्ही वैराग नगर पंचायतला पुरुषप्रमाणे आम्ही अर्ज दिलेला आहे शिवसाहेबाला तरी 4 महिने झाले ह्या आमच्या गटरीची नातिक्रमणची दखल घेत नाहीत कशापायी दखल घेत नाहीत ह्याची आम्हाला त्यांनी पोचपावती द्यावी काय ज्या वेळेस इथं गल्लीत भांडणं झाले त्यावेळेस नगरपंचायतचे माणसं काय म्हणले की तुम्ही जर सोमवारी इथं नाही उपस्थित राहिला तर तुमच्या बोळाची दखल कधी घेतलेली जाणार नाही अशा आम्हाला त्यांनी 100 माणसात अंमलबजावणी केली ग्वाही दिली आम्हाला त्यांनी 4 महिने झाले ह्या कंप्लेंट बोळाची गटरीची काही दक्षता घ्याय नाही काय ह्यात कोण अधिकारी शिवसाहेब किंवा आरोग्य खात्याचे जे काय साहेब असतात की लाच खाऊन थांबत असतात तर ते आम्हाला त्यांनी लेटर अर्ज द्यावं आम्ही कलेक्टर साहेबांकडे आम्ही जात आहे 6 महिने कंप्लेंट 6 महिने पण परंतु आम्हाला 4 महिने झाले या गोष्टीला नादी लावतात 4 महिने झाले आम्हाला त्यांनी वारंवार
सोमवारी येतो, शनिवारी येतो, शुक्रवारी येतो, 8 दिवसांनी येतो. 4 महिने झाले टोटल आम्हाला ती नादी लावत आहे. तर ह्यांनी जर या 2 दिवसात जर दखल नाही घेतली तर आम्ही नगरपंचायत मशी जाऊन पूर्ण ह्या गल्लीतली माणसं आमर उपोषण तिथं करणार आहे. नगरसेवकाला दिली, नगराध्यक्षाला दिली, उपनगराध्यक्षाला दिली, आरोग्य खात्याला दिली, शिवसाहेबाला दिली. तसं त्यांच्या नावावर आमचा लेखी अर्ज आहे, आमच्यापाशी पोच आहे त्याची. तिकडून काय उत्तर? काय फक्त 4 दिवसानं देतो, 2 दिवसानं करतो, 8 दिवसानं करतो. ते उठाचा हे उठाचा. मग नगरपंचायत झोपली आहे का, कुणाचे पैसे खाते हे बी कळलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का?